नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 20 मे दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो. मित्रांनो, 20 प्रत्येक रोज दररोज आपले 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो. सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात मित्रांनो. आपण सुरू करतोय आजचा दिवस की 20 मे करंट अफेअर. कालचा प्रश्न होता 24-25च्या आर्थिक वर्षात कोणते राज्य सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन करणार राज्य बनले आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र असं त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर टिंबटिंब सर्वपक्षीय शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यांसह काही महत्वाच्या भागीदार देशांना भेट देणार आहे. कुठल्या? दहशतवाद विरुद्ध. तर किती सदस्यीय आपली एक टीम बनवली लक्षात ठेवा. तर 7 सदस्यीय टीम बनवलेली आहे आणि सर्व खासदार आहेत. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताच्या दहशतवाद विरुद्धचा राष्ट्रीय एकमत आणि ठाम दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यात येईल. दहशतवादाचे सर्व प्रकार प्रति शून्य सहिष्णुतेच्या भारताचा स्पष्ट संदेश हे शिष्टमंडळ जागतिक स्तरावर पोहोचवतील. प्रत्येक शिष्टमंडळात विविध पक्षाचे खासदार, महत्वाचे राजकीय नेते, नामांकित राजकीय सहभागी असतील. ठीक आहे. 7 सदस्य कोण कोण आहेत? शशी थरूर काँग्रेसचे आहेत, रविशंकर प्रसाद भाजपचे आहेत, संजय कुमार झा जदयूचे आहेत, बैजंत पांडा भाजपचे आहेत आणि कन्नमोळी करुणानिधी द्रमुकचे आहेत, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत. एकूण 7 सदस्य आहेत लक्षात ठेवा शिष्टमंडळात. दुसरा प्रश्न, 2025 मध्ये ITU आपला कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे? ITU म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ लक्षात ठेवा. 17 मे हा दिवस आपण दूरसंचार दिन साजरा करतो. तर ITU किती वर्ष साजरा करत आहे असा आपल्याला प्रश्न विचारायचा. उत्तर आहे 160वा दिन साजरा करत आहे. सगळ्यांना माहिती 17 मे हा दिवस दूरसंचार दिन म्हणून आपण साजरा करतो. दिवस पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनर स्वाक्षरी झाल्याचा आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघच्या निर्मितीचा वर्धापन दिन आहे. थीम काय? 25 डिजिटल परिवर्तन ते लिंग समानता. हा दिवस जागतिक दूरसंचार आणि आंतरराष्ट्रीय समाज दिन म्हणून ओळखला जातो. 1969 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो, पण त्याला टोटली 160 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढं नेक्स्ट, टिंबटिंब येथील ऑटोमेटिव्ह आणि वेपन सिस्टीम टेस्टिंग सेंटरचे उद्घाटन केले. आता हे कुठे आहे आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कारण की असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. ओके. पाहायला गेलं तर ऑटोमेटिव्ह काय आहे? संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे अध्यक्ष समीर बी कामत चेन्नईतील आवडी येथील कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट CVRDE ला भेट दिली आणि या सेंटरमध्ये 26 प्रकारचे ट्रॅक आहेत, जे ट्रॅक आपल्याला आर्म्ड फायटिंग व्हेकल्सच्या संपूर्ण ऑटोमेटिव्ह परफॉर्मन्स है ना पॅरामीटर्सची चाचणी घेण्यास मदत करतात. तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, प्रश्न विचारले आपल्याला ते कुठे आहे? तर उत्तर आहे वेलांनूर येथे आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न, केंद्रीय मत्स्य व्यवसाय आणि त्रिपुरातील कैलाश शहर हे येथे एकात्मिक जल पार्कची पायाभरणी कोणत्या मंत्र्यांनी केली असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे राजीव रंजन सिंह यांनी केलेली आहे. काय आहे? पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी अगरतळा येथे एकदिवसीय मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन देखील करतील. म्हणजे दोन्हीकडे करतील, त्रिपुरातील कैलाश शहर आणि कुठे? अगरतळा. लक्षात ठेवा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 42.4 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीतून एकात्मिक ॲक्वा पार्क उभारण्यात येत आहे. ॲक्वा पार्क एकात्मिक केंद्र म्हणून संकल्पित आहेत, जे हॅचरी आणि फीड मिल पासून कोल्ड स्टोरेज प्रक्रिया, प्रशिक्षण आणि मार्केटिंग पर्यंतच्या सेवा एकाच छताखाली देतील. ठीक आहे. अगरतळामध्ये एक दिवसीय मत्स्य महोत्सव आणि त्रिपुरातील कैलाश शहर इथे पण होतं. त्या जलपार्कची स्थापना कोणी केली? पायाभरणी कोणी केली? राजीव रंजन सिंह यांनी केलेली आहे. पाचवा प्रश्न, सिक्कीम 16 मे रोजी कितवा राज्य स्थापना दिन साजरा? गंगटोक मधील पाल्जो स्टेडियम आणि मनन केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कितवा स्थापना दिन आहे? 16 मे.
सिक्कीमचं आपल्याला विचारलंय, तर उत्तर आहे 50वा वर्धापन दिन साजरा करतोय. या उत्सवाची सुरुवात एक औपचारिक परेडने झाली. माजी मुख्यमंत्री LD काझी यांना बटर लॅम्पद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जाईल त्यावेळेस. मॅरेथॉन धावपटू शांती राम नेपाळ यांच्या नेतृत्वाखाली रन फॉर युनिटीचा समारोप होईल. या कार्यक्रमात फेस्टिवल ऑफ सिक्कीम मासिकचे प्रकाशन, व्हिजिट सिक्कीम मोबाईल ॲप, एअर गेम्स, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकृत संदेश असलेले टाइम कॅप्सूल यांचा समावेश असेल. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री कोण प्रेमसिंग तमान यांनी त्यांच्या अधिकृत संदेशामध्ये सिक्कीमच्या उल्लेखनीय परिवर्तनाचे कौतुक केले. तर 16 मे हा दिवस सिक्कीमचा 50वा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातोय. 6वा प्रश्न, भारताचे 86वे ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम खालील कोणत्या व्यक्तीस मिळालेला आहे किंवा कोणत्या बुद्धिबळपटूस मिळालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर LR श्रीहरी हे त्यांचं नाव आहे. देशाचे 86वे ग्रँडमास्टर आहेत. तमिळनाडूचे 19 वर्षीय बुद्धिबळपटू आहेत. ते नुकतेच 16 मे 25 रोजी आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म मिळून 86वे ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम केला. त्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक अनुभवी ग्रँडमास्टर विरुद्ध चांगली लढत दिली. श्रीहरीने यापूर्वी 2500 एलो रेटिंगचा टप्पा ओलांडला होता आणि त्यांना बुडापेस्ट आणि कतार येथे 2 ग्रँड मास्टर नॉर्म मिळाले होते. त्यांचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर श्याम सुंदर आहेत. ते चेन्नईच्या चेस थुलीर या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतात. ठीक आहे. LR श्रीहरी 86वे ग्रँडमास्टर झालेले आहेत. 7वा प्रश्न, पहिले खेलो इंडिया बीच गेम. लक्षात ठेवा, 7वा फक्त खेलो इंडिया म्हटला तर तो बिहारमध्ये झालेला आहे. आणि इथं नीट लक्ष द्यायचं, खेलो इंडिया बीच गेम म्हटलं तर लक्षात ठेवा शब्द कोणता, की बीच गेम म्हटलं तर तो दमण आणि दीवमध्ये. कितवा, पहिला आहे लक्षात ठेवा. आणि बिहारमध्ये फक्त खेलो इंडिया झाला तो 7वा होता आणि बीच गेम म्हटला तर दमण आणि दीवमध्ये हा पहिला आहे ना. पहिले खेलो इंडिया बीच गेम 25चे आयोजन केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीवच्या दीव शहरात केले जाईल. 19 ते 24 मे दरम्यान होणार आहे. 6 खेळ असतील. यामध्ये बीच फुटबॉल, बीच व्हॉलीबॉल, बीच सॅपर टेकर, बीच कबड्डी आणि पेसक सिलाट, ओपन वॉटर स्विमिंग. लक्षात ठेवा, 7वा म्हटलं तर बिहारमध्ये आणि पहिला बीच गेम म्हटलं तर दमण आणि दीवमध्ये. लक्षात ठेवा 6 खेळांचा यात समाविष्ट आहे. 8वा प्रश्न, भारतीय सैन्याने अलीकडे ऑपरेशन नादेर कोठे सुरू केले आहे. बघा, ऑपरेशन नादेर नावाचं कुठे सुरू केलंय असं आपल्याला विचारलंय, तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. भारताच्या सुरक्षा संस्थांनी मे 25 मध्ये त्रालमध्ये दहशतवाद विरुद्ध ऑपरेशन नादेर सुरू केले. अलीकडे दहशतवादी हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF यांच्या गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन करण्यात आले. ठीक आहे. 9वा प्रश्न, पंजाब स्थित लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने कोणत्या देशातील संस्थेसोबतचे सर्व सामंजस्य करार रद्द केले आहे. ठीक आहे. सर्व करार रद्द करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा कोणत्या देशाचे, तर उत्तर आहे तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशाचे सर्व करार रद्द केलेले आहे. LPU चे अध्यक्ष संस्थापक कुलपती डॉक्टर अशोक कुमार मित्तल यांनी माहिती दिली की विद्यापीठाने तुर्की आणि अझरबैजानमधील संस्थांसोबतचे 6 शैक्षणिक भागीदारी औपचारिकपणे संपवल्या आहेत. अलीकडे भूराजकीय घडामोडींचा हवाला देऊन या भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहेत असे त्यांना वाटते. देशातील पहिल्या खाजगी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आदान प्रदान कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प, दुहेरी पदवी उपक्रम, दोन्ही देशामधील संस्थांसोबतचे इतर सर्व प्रकारचे शैक्षणिक सहकार्य तात्काळ बंद करण्याचा समावेश आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 10वा प्रश्न, जागतिक एड्स लस दिन कोणत्या दिवशी साजरी केली जाते. तर उत्तर आहे 18 मे रोजी साजरी केली जाते, ज्याला HIV लस जागरूकता दिन देखील म्हणतात. 18 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. क्लिंटन यांच्या भाषणाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि HIV लस साठी सतत प्रयत्न आणि गरजेकडे लक्ष वेधण्यासाठी 18 मे 1998 रोजी पहिला जागतिक एड्स लस दिन साजरा केला आणि तो आता आजही साजरा केला जातो. 11वा प्रश्न, कोणत्या स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाने स्टँडचे अनावरण करण्यात आले आहे. तर वानखेडे स्टेडियम. लक्षात ठेवा. 12वा प्रश्न, ठीक आहे.
इलिनॉय टेक युनिव्हर्सिटीने भारतातील अलीकडे आपले कॅम्पस सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ असेल. तर लक्षात ठेवा कोण करणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर USA करणार आहे. ठीक आहे. 13वा प्रश्न, कोणत्या राज्यात कलेश्वरम येथे 12 दिवसीय सरस्वती पुष्करुल महोत्सव आयोजित करण्यात जातो? तर हे भूमिगत सरस्वती नदीला समर्पित आहे. लक्षात ठेवा भूमिगत सरस्वती नदीला हे समर्पित आहे. तर ठीक आहे. कोणता राज्य करतो असं विचारलं तर उत्तर आहे तेलंगणा करतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे 14वा देशातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारला जाणार आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेशात उभारला जाणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, विन द बॅटल ऑफ युअर माइंड, स्क्रोल लेस रीड मोर हे पुस्तक खालीलपैकी लिहिले आहे ते नुकतेच प्रकाशित झाले. तर उत्तर आहे रीता राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेले आहे. 16वा प्रश्न, कोरिया पॅटर्नचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हिना खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17वा, खालील कोणत्या देशात जगातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे डेन्मार्क मध्ये करण्यात आलेले आहे. कोणत्या खंडात आहे? युरोपमध्ये. चलन डॅनिश क्रोन, अधिकृत भाषा डॅनिश आहे, राजधानी कोपनहेगन आहे आणि राजा आहे फेडरिक एक्स. लक्षात ठेवा. 18वा प्रश्न, 7व्या खेलो इंडिया 25 मध्ये अव्वल स्थान महाराष्ट्र राज्याने पटकावले असून त्याने किती पदकं जिंकली आहेत? टोटल 158 पदकं जिंकली आहेत. गोल्ड 58 आहे, सिल्वर 47 आहे आणि 53 ब्रॉन्झ पदक आहेत. लक्षात ठेवा एकूण 158 पदके आहेत. नेक्स्ट 19वा, सुनील गावस्कर यांनी टिंबटिंब मुख्यालय त्यांच्या नावाने देण्यात आलेल्या 10,000 गावस्कर बोर्ड रूमचे अनावरण करण्यात आले. तर लक्षात ठेवा कुठे करण्यात आलं असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर BCCI मध्ये करण्यात आलेलं आहे. 20वा प्रश्न, स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील पहिला हायड्रोजन चलित इंजिन सेल ट्रकचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर ते छत्तीसगड मध्ये करण्यात आलेले आहे. आणि आजचा प्रश्न मित्र हो, RBIने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे? ऑप्शन आहे 10, 15, 18, 5. ठीक आहे. आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले. प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे आणि रोज आपण याच 20 क्वेश्चनचा आपण परिपूर्ण बघत असतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न परीक्षेला महत्वाचा असेल. ठीक आहे. आज आपण इथे थांबू. उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.